तर बघा, अधिक महिना संपण्याआधी महिलांनी इथे करा एक छान असं तांबूल आणि दीपदान. तरच अधिक मासाचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल. तर बघा, अधिक महिना हा आता अर्ध्यापर्यंत आलेला आहे. आता फक्त 10 ते 12 दिवस फक्त अधिक महिन्यासाठी शिल्लक राहिलेले आहेत. आणि या पवित्र महिन्याचे थोडे क्षण आपल्यासाठी शिल्लक आहेत. पुन्हा त्या पवित्र महत्त्वाच्या महिन्याची वाट बघण्यासाठी आपल्याला 3 वर्षांचा कालावधी जाणार आहे. काही ठिकाणी आपण खूप सेवा केली, पण काही ठिकाणी असं झालं का माझ्याने सेवा झालीच नाही किंवा माझं थोडंफार राहून गेलं. माझ्या सुद्धा बाबतीत असं काही काही झालेलं आहे आणि तेच करण्याचा आता माझा छोटासा प्रयत्न सुरू आहे. अधिक महिना मलमास, पुरुषोत्तम मास आणि धोंड्याचा महिना अशा विविध नावांनी ओळखला जाणारा तो महिना अधिकम अधिकस्य. या महिन्यात जेवढं जास्त तुम्ही चांगलं कर्म करा, जेवढं जास्त तुम्ही पुण्य करा, तेवढ्याच पटीने तुम्हाला त्याचं कर्मफळ मिळणार आहे. तुमच्या कामाची पोचपावती मिळणार आहे. आणि आपण थोडीफार जरी सेवा या अधिक महिन्यात केली तरी आपल्याला या सेवेचं 100 पटीने मात्र फळ मिळत असतं. मग आपण पाहिलं का बऱ्याच महिला सत्यनारायण पूजन करतात. मी सुद्धा काही घरात महिला कुलस्वामिनीची सेवा करतात आणि काही ठिकाणी कुलदेवतेचा मानसन्मान सुद्धा झाला असेल मूळ स्थानावर जाऊन. काही ठिकाणी सत्यनारायण झाला असेल तर काही ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा झाली, नामस्मरण चालू आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपल्याला जमेल तशा पद्धतीने यथाशक्ती सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून आपला जो काही सांसारिक परमार्थ प्रपंच आहे तो सांभाळून परमार्थ करण्याचा प्रयत्न करतो आहे, सेवा करतो आहे. आणि परमेश्वर आपल्याकडून हे करून घेत आहे. या सगळ्या सेवा आपल्याकडनं घडत आहेत. ह्या सेवा करून आपल्याला काय मिळतंय तर आपल्याला एक छान असं समाधान मिळतंय, आपल्याला मनशांती मिळते आहे, जे की कुठेही कितीही पैसा दिला तरी मिळत नाही. मग आपण किती पण अडचणीत असू दे, किती पण संकटात असू दे आणि आपल्या मनासारखी सेवा होते ना, तेव्हा अगदी छान मन प्रसन्न वाटतं का हा दिवसभरात माझ्याकडनं खूप साऱ्या सेवा झाल्या. मी तर त्यानेच खुश असते का ह्या महिन्यात माझ्याकडनं जेवढ्या होतील तेवढा मी एफर्ट्स देऊन जास्तीचे एफर्ट्स टाकते. जरी शरीर थोडं साथ देत नसलं तरी बसण्याचा प्रयत्न करते आणि सेवा करते. बऱ्याच घरात विष्णूंच्या सेवा चालू असतील, पारायण चालू असतील, भागवत होत असतील आणि अजून आपल्याकडे 10 ते 12 दिवस शेवटचे शिल्लक आहेत. आपण सेवा करतोय पण त्याचबरोबर आपण काही कामं केली तर आपल्याला अधिक मासाचं पुण्यफळ जास्त पटीने प्राप्त होईल. बघा, आपण सेवा तर करतोच पण अधिक महिना हा दानासाठी खूप जास्त महत्त्वाचा मानला जातो, सुंदर मानला जातो. आणि लेक जावायला आपण वाण देतो, दान देतो, कारण ते लक्ष्मीनारायणाचा जोडा मानले जातात. आणि म्हणून आपण यथाशक्ती वाण देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण या महिन्यात दानामध्ये 33 अनारसे, 33 बत्ताशे, 33 दीपदान करत असतो, कारण 33 या आकड्याला खूप जास्त अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि जोपर्यंत आपण दीपदान करत नाही तोपर्यंत या संपूर्ण अधिक महिन्याचं फळ आपल्याला मिळत नाही. काही ठिकाणी आपण बघतो का लोक 33 देवांना दीपदान करतात. आपल्या यथाशक्तीने आपण जिथे जातो तिथे आपण दीपदान करत असतो किंवा केलं पाहिजे. तुम्ही जात असाल तर नक्की करा. दिवा लावतो किंवा 33 वाती बनवून आपण एकच दिवा तयार करत असतो 33 वातींचा आणि तो दीपदान करत असतो. आता आपल्याला जमेल तसं करावं यथाशक्ती. दीपदान आपण करत असतो, पण दीपदान करत असताना आपण या अधिक महिन्यात तांबूल दान करणं हे खूप जास्त महत्त्वाचं मानलं जाते. आणि तुम्ही तांबूलदान केलं का नाही ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा. जोपर्यंत आपल्याकडून या अधिक महिन्यात तांबूलदान होत नाही तोपर्यंत आपल्याला या अधिक मासाचं पुण्यफळ आपल्याला मिळत नाही. तांबूल हा एक विडा असतो. तांबूल म्हणजे विडा कुटला जातो आणि दान केला जातो. तांबूल दान करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. पानाच्या विड्याच्या जिथे पानटपडी असते त्या ठिकाणी तुम्हाला तांबूल बनवून मिळेल आणि तो आणून तुम्ही एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी त्याला दान करू शकतात. या महिन्यात शुद्ध गाईचं तूप दान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. गोदान करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मग तुम्ही एखाद्या जिथे गायींचा गोठा वगैरे आहे किंवा ज्या ठिकाणी गायींना सांभाळलं जाते अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही अन्नदान करू शकतात. आपण या महिन्यात तांब्याची छोटीशी गाय ब्राह्मणांना दान करू शकतो. 33 दीपदान तुम्ही ब्राह्मणांना दान देऊ शकतात. आपण जे काही दीपदान करतो आहे तो छान असा तुपाचा दिवा लावून किंवा तेलाचा दिवा लावून तुम्ही गंगे ठिकाणी दीपदान करू शकता. वाहत्या पाण्याच्या ठिकाणी तुम्ही दीपदान करू शकतात.
पाण्याजवळ तुम्ही एखाद्या देवाजवळ जाऊन तुम्ही दीपदान करू शकतात. आपण 33 प्रकारे 33 दीपदान तुम्ही करू शकतात. आपण यामुळे आत्मिक समाधान, आनंद नक्कीच आपल्याला प्राप्त होतो. त्याचबरोबर आपल्याला या सेवेचं फळ आपल्याला अधिकस्य आपला बँक बॅलन्स नक्कीच वाढणार आहे. आपल्या अडचणी नक्कीच कमी होतील. गंगेच्या पाण्यात न टाकता तुम्ही एखाद्या नदी ठिकाणी गंगेच्या काठावर सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. दीपदान करताना तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा कोणताही दिवा लावू शकतात. तुपाचा दिवा तुम्हाला जर लावायचा असेल तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही लावू शकतात, म्हणजे आपल्याकडून दान होतं. आणि तेलाचा लावायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर नक्कीच करू शकतात. तिळाच्या तेलाचा तुम्ही दिवा लावू शकतात. आपण जेव्हाही घरामध्ये देवाजवळ तेलाचा दिवा लावतो ना, तेव्हा आपल्या घरातील नकारात्मकता, निगेटिव्हिटी, नक्कीच आयुष्यातील वाईट विचार कमी होतात आणि एक सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये निर्माण होते. आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यावर या तेलाच्या धुराने सुद्धा जी काही नकारात्मकता कमी होते ना, ती सकारात्मक आपल्या घरामध्ये निश्चितच प्रवेश करत असते. तिळाचा तेलाचा दीपदान करताना आपला पितृदोष कमी होतो. नक्कीच या अधिक महिन्यामध्ये तुम्ही 33 दीपदान करू शकता. 33 ठिकाणी तुम्ही दिवे लावू शकतात. घराच्या बाहेर, तुळशीजवळ, देवाजवळ, मंदिरात तुम्हाला जमेल त्या पद्धतीने एक दिवस तुम्ही 33 पद्धतीने दीपदान करू शकतात. या अधिक महिन्यात देवांना देखील वाण दिलं जातं. आपण जर एखाद्या ठिकाणी गेलो, आता मी नवशा गणपतीला गेली होती, सो तिथे सुद्धा 33 बत्ताशे अशा पद्धतीने आपण दान देऊ शकतो. या अधिक महिन्यात देवांना देखील वाण दिलं जातं, दान दिलं जातं. तुम्हाला जमेल त्या पद्धतीने यथाशक्ती आपण देवांना सुद्धा वाण देऊ शकतो. दीपदानाला खूप जास्त अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा अधिक महिना आपण जेव्हा पितरांना दीपदान करतो ते त्यांच्या मदतीसाठी, तृप्तीसाठी आणि मुक्तीसाठी असतं. श्री हरी भगवान विष्णूंची या अधिक महिन्यात माता लक्ष्मीला दीपदानाचं खूप जास्त सुंदर असं महत्त्व भगवान विष्णूंनी सांगितलं आहे. म्हणून या अधिक महिन्यात एक तरी दीपदान मात्र आपण आवर्जून केलं पाहिजे. आणि आपण दीपदान केल्याच्या नंतर काही आपल्याला मागायची गरज पडत नाही. फक्त या महिन्यात आपण आपल्या आयुष्याप्रती कृतज्ञता असावी आणि जे आपल्या आयुष्यात दिलंय ना ते अगदी मनापासून धन्यवाद. त्यासाठी आपण ही सगळ्या सेवा करत असतो, कारण आपण खरंच परमेश्वराची कृतज्ञ आहात. आपल्याला 2 हात, 2 डोळे, एक तोंड दिलेलं आहे, हे सुद्धा अवयव, अगदी कोटीचं शरीर आपल्याला दिलेलं आहे म्हटल्यावर आपण फक्त आणि फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे दीपदान करावं, ही सेवा कराव्या. दीपदान तांब्याच्या दिव्यांमध्ये तुम्ही करू शकतात. आपल्याला जमेल तेवढ्या पद्धतीने आपल्याला जमेल तेवढ्या वेळा तुम्ही हे दीपदान करू शकता. दानाला, वाणाला, सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा महिना 33 महिन्यांनी येतो, म्हणून जेवढं जास्त जमेल तेवढ्या पद्धतीने तुम्ही तुमच्या सेवा, दीपदान, यथाशक्ती, वाण, दान, कर्म, चांगल्या गोष्टी तुम्ही वाढवू शकता. थोडं दररोजच्या आपल्या वापरामध्ये इम्प्रूव्हमेंट करून तुम्ही त्या गोष्टी वाढवू शकतात. आणि आपण जे काही करतोय ते आपल्यासोबतच येणार आहे. जे आपण चांगलं करणार आहोत तेच आपल्यासोबत चांगलं येणार आहे. जे आपण वाईट करणार आहोत तेच आपल्यासोबत वाईट येणार आहे. कारण कर्म कुणालाही सोडत नाही म्हटल्यावर आपण जे काही करू तेच आपल्यासोबत येईल. दीपदान केलं तर त्या गोष्टीचं फळ मिळेल, सेवा केली तर त्या गोष्टीचं फळ मिळेल, नाही केलं तर नाही मिळणार. म्हणून काही नाही झालं, 33 नाही झालं तर या महिन्यामध्ये एका तरी ठिकाणी एक वेळा तरी दीपदान करावं, जेणेकरून जास्त 33 जर तुमच्याने दीपदान होत नसेल किंवा 33 ठिकाणी मला जाणं शक्य होत नसेल तर एका ठिकाणी जरी केलं तरी चालणार आहे. 33 ठिकाणी म्हणजे कसं काय, तर तुम्ही एकाच ठिकाणी जाऊन 33 दिव्यांचं सुद्धा दीपदान करू शकतात. बघा, अगदी ते छोटे पितळी दिवे असतात तांब्याचे, जे आधी मिळायचे 1-2 रुपयाला, फक्त त्याच्यावर वात लावायची आणि पेटवून द्यायची. अशा पद्धती सुद्धा जिथे आपण आता तीर्थक्षेत्रावर जातो आहे, स्नान करायला जातो आहे, एका पवित्र ठिकाणी जातो आहे, तिथे ते जे दिवे आहेत ना ते विक्रीला आहेत. तर तेच दिवे तुम्ही 33 घेऊ शकतात आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही 33 वाती लावू शकता, किंवा एक जरी लावला तरी चालतो. मनात भाव असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. 33 लावा, 1 लावा, 2 लावा, 5 लावा, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं लावा, पण मनामध्ये भाव असणं, आपण मनापासून करतो आहे ही हाक परमेश्वरापर्यंत पोहोचणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपण चांगलं मनापासून केलं आहे तर निश्चितच आपण एक जरी दिवा लावला तरी देव आपल्याला ते एकाचच भरभरून देईल आणि आपल्या
ही जी काही कर्माची तिजोरी आहे, आपला बँक बॅलन्स आहे सेवेचा, ही जी लॉटरी लागलेली आहे हीच आपली वाढवण्याची संधी आहे आणि ही संधी मात्र ह्या 8 ते 10 दिवसांमध्ये पूर्णपणे वसूल करायची. जेणेकरून अधिक महिना संपला तर असं आपल्याला वाटायला नको का अरे हे माझ्याकडनं राहून गेलं. म्हटल्यावर जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा असे छान छान डेली व्लॉग्स यूट्यूब चॅनल बघायला मिळतील. आणि कोणी कोणी ह्या महिन्यामध्ये दीपदान केलेलं आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि नाही ते येतीस तर एकतरी दीपदान तुम्ही कुठेही जाऊन मग तुम्हाला आवडेल त्या देवा ठिकाणी, गणपतीजवळ, देवीजवळ, स्वामींच्या मठामध्ये, केंद्रामध्ये, दत्त मंदिरामध्ये असू दे किंवा कोणत्याही ज्योतिर्लिंगावर असू दे, आपल्या कुलस्वामिनीच्या याच्यावर असू दे, तुम्हाला आवडेल त्या मंदिरामध्ये, त्या देवाजवळ तुम्ही तुमच्या आवडत्या देवाजवळ तुम्ही दीपदान करू शकतात. कारण देव म्हटले म्हणजे सगळे देव एकच आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये.